रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज माठ म्हणजेच रांजणबद्दल माहिती बघणार आहोत. उन्हाळ्याची सुरुवात होताच थंड पाणी पिण्यासाठी आपल्याकडे आपण माठ आणत असतो. माठ म्हणजेच मटकं, त्याला कोणी रांजण देखील म्हणतं. मातीच्या मटक्यातील हे थंड पाणी फक्त आपल्या घशालाच शांत करत नाही, तर आपल्या आरोग्यासाठी देखील अतिशय उत्तम आणि चांगलं उपयोगी ठरतं. वास्तुशास्त्रानुसार ज्या घरात मातीचा माठ असतो त्या घरात देवी लक्ष्मीची कृपा राहते. पण जर हा माठ चुकीच्या दिशेला असेल तर घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे माठ कोणत्या वारी आणावा, कोणत्या रंगाचा आणावा, कोणत्या दिशेला ठेवावा, ही संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. त्यामुळे वास्तूनुसार माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती हे जाणून घेणार आहोत. वास्तुशास्त्रानुसार मातीचा माठ भरण्यासाठी उत्तर पूर्व किंवा उत्तर दिशा ही अतिशय उत्तम आणि चांगली मानली जाते. याचं कारण म्हणजे ही जी दिशा आहे ही जलदेवतेची म्हणजेच काय तर वरुण देवतेची आहे. त्याचबरोबर उत्तर पूर्व किंवा उत्तर दिशेला माठ ठेवल्याने देवी लक्ष्मी, माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरामध्ये राहते आणि घरात सुखसमृद्धी निर्माण होते. वास्तुशास्त्रानुसार घरात सकारात्मक ऊर्जा देखील निर्माण होते. त्याचबरोबर माठ आणल्यावर काय करावं, त्याचबरोबर माठ तडा गेला तर काय करावं हे देखील आपण शास्त्रानुसार बघणार आहोत. वास्तुशास्त्रानुसार घरात मातीचा माठ कधीच रिकामा ठेवू नये. असं करणं अशुभ मानलं जातं. त्यामुळे माठात नेहमी पाणी भरूनच ठेवावं. पाण्याचा माठ रिकामा ठेवल्यास घरामध्ये दरिद्रता येते. त्याचबरोबर पाण्याचा माठ नेहमी स्वच्छ राहील या गोष्टीकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. नाहीतर मग त्या माठाला बुरशी लागते, माठावर चिकट थर तयार होतो. हे अत्यंत चुकीचं आहे. तसंच अशुद्ध ठिकाणी जसं की शौचालयाच्या जागी, चप्पल स्टँड, बुटाच्या जागी पाण्याचा माठ चुकूनही कधीही ठेवू नये. यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. पाण्याचा नवीन माठ खरेदी करण्यासाठी सर्वोत्तम दिवस कोणता तर तो म्हणजे सोमवार. आता सोमवारच का तर सोमवार हा सर्वात शुभ दिवस मानला जातो. आता का मानला जातो? कारण सोमवार चंद्राशी संबंधित असून तो शांतता आणि शीतलता देणारा आहे. माठ घरी आणल्यानंतर तो लगेच पाण्याने भरून ठेवावा. घरी माठ आणल्यानंतर तो स्वच्छ धुवून घ्या आणि मग त्याची हळदी कुंकू लावून पूजा करा. धूप दीप दाखवा आणि तिथे एक उदबत्ती देखील लावा, दिवा देखील लावा. आता माठाची पूजा करतो म्हणजे अंधश्रद्धा का तर अजिबात नाही. आमच्या घरामध्ये तरी कुठलीही वस्तू आणली तर आम्ही त्याची पूजा करतो. मग ती इलेक्ट्रॉनिक्स असू द्या किंवा फर्निचर असू द्या. आता त्याची पूजा करतो म्हणजे ती अंधश्रद्धा आहे का? नाही. आम्ही लहानपणापासून ते बघत आलेलो आहे. एखाद्या वस्तूची कृतज्ञता ती आपल्याला उपयोगी पडणार आहे. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण त्याची पूजा करत असतो. म्हणजे माठाची पूजा केली म्हणजे अंधश्रद्धा झाली असं अजिबात नाही. ईशान्य दिशेला माठ ठेवणं म्हणजे वास्तुदोष कमी करणं, त्याचबरोबर घरामध्ये आनंदी वातावरण ठेवणं असं शास्त्रामध्ये सांगितलं जातं. ज्या घरामध्ये नेहमी माठ पाण्याने भरलेला असतो तिथे धनाची कमी कधीच होत नाही आणि माठ हा ओल्ड फॅशन कधीच होत नाही. श्रीमंतांपासून गरिबांकडे माठ हा असतोच. माठ हा असा आहे की तो ओल्ड फॅशन म्हणून कोणीच बघत नाही. पूर्वीच्या काळी लोक धन हे माठात ठेवत असत आणि घरामध्ये जर एखाद्या व्यक्तीला खूप तणाव, खूप टेन्शन असेल तर त्या व्यक्तीने तो माठ ईशान्य दिशेला ठेवून त्यातलं पाणी प्यावं. त्याचबरोबर त्या लोकांनी मातीच्या भांड्यातून म्हणजे छोटंसं मातीचं मटकं घेऊन झाडांना पाणी द्यावं. जर खूपच तणाव असेल तर आवळ्याच्या झाडाला पाणी देणं अतिशय शुभ मानलं जातं. त्याचबरोबर जर घरात सतत कटकटी वाद होत असतील तर मातीच्या पंटीमध्ये तेलाचा दिवा, कापसाची वात लावून तो दिवा माठाजवळ लावावा आणि त्याची ज्योत पूर्वेला करावी. असं सलग 7 दिवस करावं. जे दिवा लावण्याची वेळ आहे ती एक तर सकाळी ठेवा किंवा संध्याकाळी, मात्र टायमिंग एकच असावा. याने तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. त्याचबरोबर
माठाला तडा गेला, माठ फुटला तर तो कचरा कुंडीमध्ये टाकू नका. तडा गेला असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही झाड लावू शकता. झाड लावायचं नसेल गार्डनमध्ये नेऊन ठेवा, तो तिथे जिरून जाईल, कारण ती मातीच असते. पण कचरा कुंडीत चुकूनही टाकू नका किंवा रागाच्या भरात माठाला इजा करू नका, माठ फोडू नका. माठ तुम्ही लाल आणा किंवा काळा आणा चालेल, पण लाल हा माठ हा तुम्ही लाल आणा किंवा काळा आणा चालेल, पण बघा काळ्या माठातलं पाणी हे खूप जास्त थंड होतं. लाल माठही चांगला आहे. लाल माठ हा शास्त्रानुसार सांगितला जातो, पण असं काही नाही. तुम्ही काळाही माठ आणू शकता आणि लाल देखील माठ आणू शकता. दोन्हीपैकी कुठलाही एक माठ तुम्ही आणू शकता. बघा, जेव्हा अमावस्या असते तेव्हा देखील माठाजवळ पितरांच्या नावे दक्षिणेला तोंड करून दिवा लावला जातो. माठ हा आपल्या घरामध्ये खूप महत्त्वाचं काम करत असतो, कारण त्यातलं पाणी आपल्याला शांतता देत असतं. त्यामुळे त्या माठामध्ये सकारात्मकता राहणं, त्याच्या आजूबाजूला सकारात्मकता टिकवणं हे आपलं काम आहे. त्यामुळे माठाच्या भोवती स्वच्छता असावी. माठ आणल्यावर त्याची पूजा आवर्जून करावी. माठातलं पाणी दर 2-3 दिवसातनं बदलत राहावं, कारण त्याने बुरशी येऊ शकते माठाला बाहेरून, किंवा मग ते चिकटसुद्धा होऊ शकतं. माठ आपल्या नारळाच्या दशांनी स्वच्छ घासला तर त्या माठामध्ये पाणी जास्त थंड होतं. व्हिडिओ आवडला तर लाईक